नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देशातील काही प्रमुख नियुक्त्या ज्या आहेत त्या आपल्याला कव्हर करायच्या आहेत. कोणतेही एक्झाम असू देत, त्या प्रत्येक एक्झामसाठी किंवा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा हा घटक आहे. लेक्चर शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे. जर तुम्हाला प्रमुख नियुक्त्याची जर PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. ओके, तर सुरुवात करूयात. प्रमुख नियुक्त्या आहेत. प्रश्नांच्या माध्यमातून हा सराव आपल्याला असणार आहे. MPSC UPSC सरळ सेवा सगळ्याच परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असेल. चला तर मग मित्रांनो सुरुवात करूयात. बघा, आजचा पहिला प्रश्न आपल्या समोर असणार आहे. प्रश्न काय विचारलेला आहे? 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत यजमानपद 2026 मध्ये कोणत्या देशाकडे आहे, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी इथं विचारला गेला आहे. ओके, तर बघा, हे सगळे प्रश्न जे आहेत ते अत्यंत फायदेशीर असणार आहेत. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद 2026 मध्ये कोणत्या देशाकडे आहे? तर ऑप्शनमध्ये आहेत ब्राझील, रशिया, भारत आणि दक्षिण आफ्रिका. आता विशेषतः जर आपण बघितलं, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच भारत. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद आपल्या भारताकडे असणार आहे 2026 मध्ये. थोडक्यात स्पष्टीकरण जाणून घेऊयात आपण. भारताने 1 जानेवारी, तारीख लक्षात ठेवा, 1 जानेवारी 2026 पासून ब्रिक्सचे अध्यक्षपद स्वीकारले. 18वी ब्रिक्स शिखर परिषद भारतात आयोजित केली जाईल आणि ही यावर्षीची थीम सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची. मग लक्षात ठेवा, 2025 मध्ये 17वी जी काही ब्रिक्स परिषद आहे ती कोण्या ठिकाणी पार पडली होती? तर ब्राझील नावाचा देश तुम्हाला इथं काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ब्राझीलमध्ये ती काय झाली होती, पार पडली होती, तुम्हाला लक्षात यायचं आहे. ठीक आहे, तर 2025 मधली काय झाली होती, ब्राझीलमध्ये. आणि 2026 मधली ब्रिक्स परिषद जी आहे ती कुठे पार पडणार आहे? आपल्या भारतामध्ये पार पडणार आहे. ही बाब लक्षात ठेवा. आता ब्रिक्स याच्यामध्ये एकूण किती सदस्य आहेत? तर पूर्ण वेळ 11 सदस्य आहेत. लक्षात ठेवा, किती? 11 सदस्य पूर्ण वेळ आहेत. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं, 2024-25 मध्ये नवीन देश समाविष्ट झालेले आहेत, जसं की सौदी अरेबिया आहे. 2025 मध्ये इंडोनेशिया हा जो काही देश आहे तो सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेला आहे. ठीक आहे, तर या बाबी लक्षात ठेवा. यापूर्वी भारतानं 2012 मध्ये सुद्धा काय केलंय, अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. त्याचबरोबर 2016 मध्ये सुद्धा भारत काय होता, या म्हणजे शिखर परिषदेचं त्यांना आयोजन भारतामध्ये त्या ठिकाणी केलं होतं. आणि 2021 मध्ये सुद्धा आता जे आहे मागे भारतानं ही जी काही परिषद आहे ती कुठं भरवलेली होती? भारतामध्ये भरवलेली होती. आता ब्रिक्सच्या बाबतीत जर आपण बघितलं मित्रांनो, तर लक्षात ठेवायचं आहे, जवळपास ब्रिक्स देशाकडे जगाची 40% पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. प्लस पॉईंट लक्षात ठेवा, 40 प्लस काय आहे तर टक्के लोकसंख्या या ब्रिक्स देशांमध्ये आहे. इतकंच नाही तर सुमारे 26% जागतिक GDP सुद्धा या देशांचा आहे. किती? एकूण जगातील 26% GDP ह्या ब्रिक्स देशांचा आहे. तो तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा. तर या ब्रिक्सचं जे काही फुल फॉर्म आहे त्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर B वरून तुम्हाला ब्राझील लक्षात ठेवायचं, R वरून रशिया, I वरून आपला इंडिया, C वरून चायना आणि S वरून साऊथ आफ्रिका तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. हे देश आहेत, त्याचे प्रमुख देश आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. पुढचा प्रश्न बघा, सप्टेंबर 2025 मध्ये भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली? आता येणाऱ्या ज्या काही परीक्षा असतील त्या परीक्षांमध्ये तुम्हाला या घटकावर 100% प्रश्न विचारले जातील. बघा, CP राधाकृष्णन हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. CP राधाकृष्णन यांच्या आधी जगदीप धनखड होते, मात्र आरोग्याच्या कारणावरून त्यांनी काय केलं होतं, राजीनामा दिला होता. ठीक आहे, तर त्याच्या जागी आता कोण आले आहेत? CP राधाकृष्णन हे भारताचे 15वे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. तर तो भाग इथे लक्षात ठेवायचा आहे. आता CP राधाकृष्णन लक्षात ठेवा, NDAचे उमेदवार CP राधाकृष्णन यांनी B सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला आणि 12 सप्टेंबर 2025 रोजी ते काय बनलेले आहेत, 15वे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी ही शपथ घेतलेली होती. आता CP राधाकृष्णन जे आहेत ते या पदावर येण्याआधी ते काय होते तर झारखंड असतील, तेलंगणा असेल, महाराष्ट्र असेल या राज्याचे राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांनी काय केलं होतं, काम पाहिलं होतं. आता हे विशेष महत्त्वाचं आहे, कारण की उपराष्ट्रपती पद भूषवण्याआधी ते महाराष्ट्राचे काय होते मित्रांनो, राज्यपाल होते. त्यानंतर मग ते काय बनलेले आहेत तर देशाचे उपराष्ट्रपती त्या ठिकाणी बनलेले आहेत. तर लक्षात ठेवायचं. CP राधाकृष्णन हे तामिळनाडूमधील भारतीय जनता पक्षाचे काय आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. कोणतं राज्य आहे यांचं? तामिळनाडू हे राज्य आहे. तामिळनाडूचे हे ज्येष्ठ नेते तुम्हाला इथे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता मुळात जर आपण बघितलं, चंद्रपुरम पोन्नास्वामी राधाकृष्णन, ओके, चन्नपुरम, त्याचबरोबर जर आपण बघितलं पोन्नास्वामी राधाकृष्णन हे असं त्यांचं पूर्ण नाव आहे. पूर्ण नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके,
कलम 64 नुसार, घटनेच्या कलम 64 नुसार सी.पी. राधाकृष्ण हे राज्यसभेचे सुद्धा काय असतील, पदसिद्ध अध्यक्ष असतील. ठीक आहे, उपराष्ट्रपती हे काय असतात, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. कलम 64 लक्षात ठेवा, हा भाग महत्त्वाचा असेल. पुढे जाऊयात. नोव्हेंबर 2025 मध्ये भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता हा येणारा जो काही कार्यकाळ असेल त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये या घटकावर विचारले जाऊ शकतात. त्यासाठी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. विचारले काय, 53वे सरन्यायाधीश. 53वे सरन्यायाधीश कोण आहेत मित्रांनो? न्यायमूर्ती सूर्यकांत. पर्याय क्रमांक काय असणार आहे? 4. या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. न्यायमूर्ती सूर्यकांत हे 53वे भारताचे सरन्यायाधीश बनलेले आहेत. यांच्या आधी कोण होते? गवई होते, लक्षात ठेवा. बी.आर. गवई. न्यायमूर्ती बी.आर. गवई हे काय होते? यांच्या आधी भारताचे सरन्यायाधीश होते. ओके, ऑप्शन क्रमांक 4. बघा, न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याविषयी जर आपण बघितलं तर लक्षात ठेवायचं आहे 24 नोव्हेंबर 2025 रोजी पदभार स्वीकारला. त्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी 2027 पर्यंत त्या ठिकाणी असणार आहे. हा भाग इथे लक्षात ठेवा. ठीक आहे, सरन्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे कलम 124 अन्वये केली जाते. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, आता भारताच्या संविधानामध्ये जर आपण बघितलं सर्वोच्च न्यायालयाची तरतूद भाग 5. ओके, भाग 5 लक्षात ठेवा. आणि प्रकरण जर विचारलं तुम्हाला, भाग 5 आणि प्रकरण लक्षात ठेवायचं आहे. प्रकरण काय असणार आहे? प्रकरण असणार आहे 4. याच्यामध्ये काय आहे तर सर्वोच्च न्यायालयाची तरतूद दिली आहे. कलम 124 नुसार भारताचं एक सर्वोच्च न्यायालय असेल ज्यामध्ये एक सरन्यायाधीश असणार आहेत. ओके, आणि सरन्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती नियुक्ती करतात. तो भाग लक्षात ठेवायचा आहे. ओके, सरन्यायाधीशांची नियुक्ती करताना साधारणपणे ज्येष्ठता हा निकष काय केला जातो? पाळला जातो. म्हणजे जे जास्त म्हणजे अनुभव आहे किंवा जो जास्त ज्येष्ठ आहे त्याची ती नियुक्ती इकडे सरन्यायाधीश म्हणून केली जाते. पात्रतेच्या बाबतीत भारताचा नागरिक असावा. त्याचबरोबर जर आपण बघितलं एक किंवा अधिक उच्च न्यायालयात किमान 5 वर्ष न्यायाधीश, तसेच जर आपण बघितलं उच्च न्यायालयात किमान 10 वर्ष वकिली केलेली असावी आणि राष्ट्रपतीच्या मते तो व्यक्ती नामवंत कायदेतज्ञ असावा. ठीक आहे, तर या बाबी इतर उपराष्ट्रपती किंवा या न्यायाधीशांच्या बाबतीत, सरन्यायाधीशांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाच्या सांगता येतील. पुढे बघा, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ केंद्र सरकार कधीपर्यंत वाढवला आहे? ऑप्शनमध्ये आहे तुम्हाला डिसेंबर 2025, त्यानंतर बघा मे 2026, त्यानंतर आहे ऑगस्ट 2026 आणि जानेवारी 2027. काय म्हटलंय? चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ विचारलेला आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं मे 2026 पर्यंत त्यांचा कार्यकाळ जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. ठीक आहे, जनरल अनिल चौहान हे भारताचे दुसरे काय आहेत मित्रांनो? CDS आहेत. त्याचबरोबर डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स सचिव म्हणूनही ते काय करतात तर काम पाहतात. भारताचे पहिले CDS, यावर बऱ्याचदा प्रश्न आलेले होते आपल्याला. बिपिन रावत हे काय आहेत? भारताचे पहिले CDS आहेत, जनरल बिपिन रावत. त्यानंतर भारताचे दुसरे CDS बनले होते ते म्हणजे अनिल चौहान आणि त्यांचा कार्यकाळ आता मे 2026 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे उत्तर काय असणार आहे या प्रश्नाचं? ऑप्शन क्रमांक 2B हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. ओके, पुढे जाऊयात. एस सोमनाथ यांच्या जागी इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून जानेवारी 2025 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली? डॉक्टर व्ही नारायण, डॉक्टर के सिवन, उन्नीकृष्णन नायर आणि डॉक्टर पी कुन्नीकृष्णन. यापैकी उत्तर जर आपण बघितलं पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. ऑप्शन क्रमांक ए. डॉक्टर व्ही नारायणन यांची 2025 मध्ये इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून काय झालेले आहे? नियुक्ती झाली. पर्याय क्रमांक 1 व्ही नारायणन. आता व्ही नारायण हे लिक्विड प्रोफेशनल सिस्टम सेंटरचे म्हणजे LPSC माजी संचालक आहेत. ते क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञानातील तज्ज्ञ आहेत आणि 13 जानेवारी 2025 पासून त्यांनी पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे. इस्रोच्या अध्यक्षांची नियुक्ती ही अपॉइंटमेंट कमिटी ऑफ द कॅबिनेटद्वारे त्या ठिकाणी केली जाते. हा मुद्दा सुद्धा तुम्हाला इथं काय करायचा आहे? लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता इस्रोच्या बाबतीत जर आपण बघितलं मित्रांनो, ठीक आहे, इस्रोचं जे काही फुल फॉर्म आहे त्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले गेलेत. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन लक्षात ठेवायचं आहे. ओके, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे तुम्हाला याचं फुल फॉर्म लक्षात ठेवायचं आहे. आणि या इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1900 लक्षात ठेवा मित्रांनो, 1969 रोजी याची स्थापना झालेली आहे. 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना झाली आणि याचं मुख्यालय जे आहे ते बंगळुरू या ठिकाणी आहे, कर्नाटकमध्ये. ठीक आहे, बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. तो भाग सुद्धा लक्षात ठेवा. आणि याचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांना याचं जनक त्या ठिकाणी मानलं जातं. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी कव्हर केले. पुढे जाऊयात. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत ज्यांचा कार्यकाळ मे 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे? आता हा सुद्धा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. विचारले आपल्याला DRDOशी संबंधित प्रश्न. ठीक आहे,
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था याचं फुल फॉर्म आहे आणि अध्यक्ष कोण आहेत असं विचारलं. ऑप्शनमध्ये आहे सतीश रेड्डी, टेसी थॉमस, समीर व्ही कामत आणि अविनाश चंदर. तर लक्षात घ्या, समीर व्ही कामत जे आहेत हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. डॉक्टर कामत हे प्रसिद्ध धातुशास्त्रज्ञ आहेत. सरकारने त्यांना मे 2026 पर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे आणि या DRDOची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. स्थापनेशी संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. DRDOचं फुल फॉर्म लक्षात ठेवा, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. हे काय आहे? DRDOचं फुल फॉर्म आहे. ठीक आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भारताच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करणारी महत्त्वाची संस्था आहे. भारताला संरक्षणाच्या बाबतीत स्वावलंबी बनण्यात या संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. जे काही नवनवीन तंत्रज्ञान असेल किंवा आधुनिक जी काही शस्त्रास्त्र आहेत ती आपल्या सैन्याला, हवाई दलाला पुरवणं हे या संस्थेचं काम आहे. तो भाग लक्षात ठेवा. ठीक आहे. तर DRDO भवन जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. मुख्यालयाचं नवी दिल्लीला आहे. तो भाग लक्षात ठेवा. पुढे बघा, रॉजर बिन्नी याच्या जागी BCCIचे नवीन अध्यक्ष म्हणून सप्टेंबर 2025 मध्ये कोणाची बिनविरुद्ध निवड झाली असा प्रश्न आहे. BCCIचे अध्यक्ष विचारले तुम्हाला. सध्या चर्चेतला मुद्दा आहे. बऱ्याचदा आपण पाहतो की बांगलादेश असेल किंवा पाकिस्तान असेल यासारखे जे काही देश आहेत हे देश काय करतायत तर येणाऱ्या जे काही T20 आपलं सुरू झालेला आहे वर्ल्ड कप त्याच्यामध्ये ते सहभाग घेत नाहीत. ओके, त्यामुळं तो एक चर्चेचा मुद्दा आहे आणि BCCIचे जे काही अध्यक्ष आहेत ते सुद्धा त्यांच्यावर कडक धोरण राबवत आहेत. यामुळे हा प्रश्न तुम्हाला इथं विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, मिथुन मिन्हास. ओके, मिथुन मिन्हास हे दिल्लीचे माजी कर्णधार आणि जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे प्रशासक होते आणि BCCIचे 37वे अध्यक्ष ते त्या ठिकाणी बनलेले आहेत. ओके, या निवडणुकीत राजीव शुक्ला यांची उपाध्यक्ष निवड त्या ठिकाणी झालेली आहे. आणि ICC जर विचारलं तर तिकडे तुम्हाला कोण? जय शहा लक्षात ठेवायचे आहे. ओके, तर दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. ICC काय करते सध्या तर लक्षात ठेवा, दंड ठोठावते कोणावर? भारत आणि जे काही बांगलादेश आहे आणि पाकिस्तान यांच्यावर. तर तो एक भाग लक्षात ठेवा, कारण की जी काही T20 स्पर्धा आहे ती भारतात खेळवली जाते आणि श्रीलंकामध्ये संयुक्तरित्या खेळवली जाते. मात्र ते भारतासोबत मॅच खेळायला तयार नव्हते. अशा वेळी त्यांनी काय केलंय? दंड जो आहे तो ठोठावण्यात आलेला आहे. पुढे जाऊयात. CISFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली असा पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे मित्रांनो. प्रवीण कुमार, प्रवीण रंजन, राकेश अग्रवाल आणि शत्रुजित सिंह कपूर. आता बघा, असे जे काही नियुक्त्या आहेत त्यावर वारंवार प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. महासंचालक विचारले तुम्हाला CISFचे, तर ते कोण असणार आहेत? प्रवीण मध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. प्रवीर असं नाव आहे त्यांचं. ठीक आहे, र आहे शेवटी, न नाही. प्रवीर रंजन, ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. ठीक आहे. बघा, प्रवीर रंजन यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी काय झालेली आहे? निवड झालेली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF यांच्या महासंचालकपदी प्रवीण रंजन यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. प्रवीर आणि प्रवीण नावामध्ये गफलत करायची नाही. BSFचे प्रवीण आहेत आणि CISFचे प्रवीर आहेत. हा फरक लक्षात ठेवा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBIच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली असा प्रश्न आहे. TCA कल्याणी, शेफाली वर्मा, उषा जानकी रमन, संगीता बरुआ. आता या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, उषा जानकी रमन यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे. ठीक आहे. RBIच्या कार्यकारी संचालक म्हणून उषा जानकी रमन यांनी पदभार स्वीकारला. त्या RBIच्या कार्यकारी संचालक आहेत. ओके, तर हा भाग लक्षात ठेवा. सध्या RBIचे गव्हर्नर कोण आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आहे. तिथे तुम्हाला ही PDF सुद्धा मिळून जाईल. विथ आन्सर इथं आहे, त्यामुळे तुम्हाला वाचायल्यानंतर सुद्धा ते फायदेशीर असेल. सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली असा पुढचा प्रश्न आहे. अनंत गोयंका, संदीप प्रधान, निर्मल मीडा आणि B साईराम. विचारले काय? सेबी लक्षात ठेवा. सेबीवर हा प्रश्न आहे, त्यासाठी याआधी सुद्धा बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी विचारलेत आणि विचारले गेले काय? पूर्णवेळ सदस्य असं तुम्हाला इथं विचारलंय. तर संदीप प्रधान, पर्याय क्रमांक 2 मध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येतं. संदीप प्रधान हे पूर्णवेळ सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. तर तो भाग लक्षात ठेवा. संदीप प्रधान यांची सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून निवड झालेली आहे. तो भाग लक्षात ठेवा. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असं त्याचं फुल फॉर्म होतं. सेबी हे शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणारी एक महत्त्वाची संस्था आहे आणि याचं मुख्यालय कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. तर तो भाग लक्षात घ्या. दिलेल्या माहितीनुसार भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कोणाचे नाव नमूद केले आहे? तर आत्ताच बघितलं आपण CP राधाकृष्णन. लक्षात ठेवा, हे 15वे बनलेले आहेत.
सीमा सुरक्षा दल म्हणजे BSF लक्षात ठेवायचं आहे. BSFचे महासंचालक कोण आहेत? बघा, आधी आपण प्रवीर पाहिले होते, आता कोण असतील मग? प्रवीण, ऑप्शन क्रमांक 2. ओके, सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक कोण आहेत? तर प्रवीण कुमार. आणि प्रवी रंजन हे काय आहेत? CISFचे हे महासंचालक आहेत आणि हे आहेत BSFचे महासंचालक. हा फरक लक्षात ठेवा. BSF विचारलं तर प्रवीण कुमार, CISF विचारलं तर प्रवी रंजन. हा फरक लक्षात असू द्या. ठीक आहे. प्रवीण कुमार यांची BSFच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. BSF ही पाकिस्तान आणि बांगलादेश सीमेवर तैनात असते, तर तो भाग लक्षात ठेवायचा. ठीक आहे, महत्त्वाचं संरक्षण या बाबी लक्षात घ्या. पाकिस्तान आणि बांगलादेशच्या डायरेक्ट सीमेवर तैनात असणारे हे BSF लक्षात ठेवायचे आहे आणि त्याचे महासंचालक बनलेत प्रवीण कुमार. ओके. राष्ट्रीय तपास संस्था, ज्याला आपण NIA असं त्या ठिकाणी म्हणतो, या NIAच्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली असं विचारले तुम्हाला? रवींद्र कुमार अग्रवाल, राजीव वर्मा, राकेश अग्रवाल आणि विश्वजित सहाय. बघा, NIAशी संबंधित प्रश्न आहे आणि महासंचालक विचारले आपल्याला, तर ऑप्शन क्रमांक 3 राकेश अग्रवाल हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIAच्या महासंचालकपदी राकेश अग्रवाल यांची निवड झालेली आहे. दहशतवाद विरोधी कारवायांचा तपास करणाऱ्या NIAच्या प्रमुखपदी राकेश अग्रवाल आहेत, तर हा भाग लक्षात ठेवायचा आहे. राकेश NIA आणि रवींद्र FCI या नाव याच्यामध्ये गफलत करायची नाही, तो फरक लक्षात ठेवायचा आहे. ओके. दहशतवाद विरोधी कारवाया ज्या आहेत किंवा तपास जो आहे तो कोणाकडे जातो? तर NIAकडे जातो, तर तो मुद्दा लक्षात ठेवा. केंद्रीय दक्षता आयोग मध्ये विजिलन्स कमिशनर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? ओके. केंद्रीय दक्षता आयोग याच्यामध्ये विजिलन्स कमिशनर म्हणून कोणाची नियुक्ती झाली असा प्रश्न आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा प्रवीण कुमार. ओके. प्रवीण विशिष्ट हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. ऑप्शन क्रमांक 2 प्रवीण विशिष्ट यांची केंद्रीय दक्षता आयोगामध्ये कमिशनर म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. ओके. प्रवीण विशिष्ट यांची CVC मध्ये दक्षता आयुक्त म्हणून निवड झाली आहे. श्रीवास्तव हे मुख्य आयुक्त आहेत, तर विशिष्ट हे आयुक्त आहेत, तो लक्षात ठेवा. ठीक आहे. मुख्य आयुक्त कोण आहेत? श्रीवास्तव आहेत. आणि फक्त आयुक्त कोण आहेत? तर लक्षात ठेवा प्रवीण विशिष्ट हे फक्त आयुक्त आहेत आणि मुख्य आयुक्त मात्र श्रीवास्तव लक्षात ठेवायचे. नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती झाली असा प्रश्न आपल्या समोर आहे. विद्यापीठ कोणतं आहे? नागपूर विद्यापीठ. आणि नागपूर विद्यापीठाचे कुलगुरूपदी कोणाची निवड झाली असा प्रश्न आहे. मनाली मकरंद क्षीरसागर, शांता रंगस्वामी, शेफाली वर्मा आणि अनु गर्ग. तर उत्तर असेल मनाली मकरंद क्षीरसागर. ठीक आहे. शिक्षण क्षेत्रातील या महत्त्वाच्या नियुक्तीनुसार मनाली मकरंद क्षीरसागर नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू झालेल्या आहेत आणि एक महाराष्ट्रातली महत्त्वाची काय असणार आहे मित्रांनो? शैक्षणिक संस्था म्हणजेच नागपूर विद्यापीठ. पुढे बघा, आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना म्हणजेच इंटरपोलच्या अध्यक्षपदी कोणाचे नाव आहे? तर विजेंद्र सिंह, AK बालसुब्रमण्यम, लुकास फिलिप आणि नितीन नवीन. आता मुळात लक्षात ठेवा, विचारले कशावर आपल्याला ते महत्त्वाचं आहे. इंटरपोल ह्या जी काही जागतिक संघटना आहे, म्हणजे जगभरातले जे काही गुन्हे आहेत त्याचे एक प्रमुख त्या ठिकाणी करणारी ही संघटना जी आहे ती आपल्याला इंटरपोल इथे सांगता येतं आणि त्याच्याविषयीचा हा प्रश्न आहे तो महत्त्वाचा लक्षात ठेवा. तर लुकास फिलिप यांची काय झालेली आहे? तर याच्यावर निवड झालेली आहे. ओके, अध्यक्षमधून. जागतिक स्तरावर गुन्हेगारी रोखण्यासाठी काम करणाऱ्या इंटरपोलच्या अध्यक्षपदी लुकास फिलिप यांची नियुक्ती झालेली आहे आणि या इंटरपोलचं मुख्यालय जर विचारलं गेलं तर ते फ्रान्समध्ये आहे. ओके. तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे. नॅशनल कॅडेट कॉर्प्सचे महासंचालक NCCचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? वीरेंद्र वत्स, शत्रुजित सिंह कपूर, एअर मार्शल नागेश कपूर आणि प्रवीण कुमार. तर उत्तर असे लक्षात ठेवा वीरेंद्र वत्स. तरुणांमध्ये शिस्त रुजवणाऱ्या NCCच्या महासंचालकपदी वीरेंद्र वत्स यांची नियुक्ती झालेली आहे आणि NCCचं जे काही ब्रीद वाक्य आहे ते म्हणजे एकता आणि शिस्त म्हणजेच युनिटी आणि डिसिप्लिन हे काय आहे? NCCचं ब्रीद वाक्य आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे. तरुणांमध्ये शिस्त रुजवणाऱ्या महासंचालकपदी कोण गेले आहेत? वीरेंद्र वत्स लक्षात ठेवा. काही इतर मी तुमच्यासाठी नियुक्त्या इथं घेतलेल्या आहेत ज्या तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर असतील. शॉर्टमध्ये तुम्हाला ह्या इथं फायदेशीर असणार आहेत. बघा, आताच बघितलं आपण प्रवीण रंजन महासंचालक आहेत CISFचे. अनु गर्ग हे मुख्य सचिव बनलेले आहेत ओडिसाचे. नितीन नवीन हे राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे, भाजपाचे आहेत लक्षात ठेवा. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नवीन यांची नियुक्ती झालेली आहे. शत्रुजित सिंह कपूर हे महासंचालक बनलेले आहेत ITBPचे. ओके, तर लक्षात ठेवा शत्रुजित सिंह कपूर महासंचालक आहेत ITBPचे. उषा जानकी रमन कार्यकारी संचालक आहेत RBIच्या. आत्ताच आपण बघितलेलं होतं.
हर्ष संघवी उपमुख्यमंत्री आहेत गुजरातचे. लुकास फिलिप यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे इंटरपोलच्या. ओके. संदीप प्रधान सेबीचे पूर्णवेळ सदस्य. राकेश अग्रवाल हे NIAचे काय तर महासंचालक. अनंत गोयंका FICCIचे अध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतर बघा प्रवीण विशिष्ट हे विजिलन्स कमिशनर म्हणजे CVCचे कमिशनर बनलेले आहेत. B साईराम हे कोल इंडियाचे त्या ठिकाणी CMD लक्षात ठेवा. राजीव वर्मा मुख्य सचिव आहेत लक्षात ठेवा. ओके. मुख्य सचिव कोण आहेत सध्या आपले राजीव वर्मा. शांता रंगस्वामी अध्यक्ष आहेत इंडियन क्रिकेटर असोसिएशनचे. ओके. त्यानंतर AK बालसुब्रमण्यम ERBचे हे अध्यक्ष आहेत लक्षात ठेवा. ओके. नितीश कुमार बिहार मुख्यमंत्री अलीकडेच. त्यानंतर CP राधाकृष्णन आपण बघितलेला आहे उपराष्ट्रपती. प्रवीण कुमार महासंचालक BSF. तर या बाबी लक्षात ठेवा. ओके. विजेंद्र सिंह सदस्य बनलेले आहेत एशियन बॉक्सिंग काउन्सिलचे. रवींद्र कुमार अग्रवाल फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे ते CMD लक्षात ठेवा. विश्वजित सहाय नियंत्रक जनरल डिफेन्स अकाउंट लक्षात ठेवा. संगीत बरुआ प्रेस क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनलेले आहेत. कोण? संगीत बरुआ प्रेस क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष. IMP करून ठेवा असे प्रश्न आलेले आहेत. प्रवीण कुमार श्रीवास्तव मुख्य सतर्कता आयुक्त आहेत. शेफाली वर्मा या ब्रँड अँबॅसेडर बनलेल्या आहेत हरियाणा राज्य महिला आयोगाच्या. ओके. हा प्रश्न सुद्धा IMP करून ठेवा. ओके. ब्रँड अँबॅसेडर शेफाली वर्मा हरियाणा राज्य महिला आयोग. त्यानंतर नियंत्रक म्हणजे CGA जे आहेत नियंत्रक जनरल ऑफ अकाउंट्स TC कल्याणी आणि NCCचे महासंचालक वीरेंद्र वत्स. हा भाग सुद्धा महत्त्वाचा आहे IMP करून ठेवा. ओके. तर उपप्रमुख आहेत भारतीय वायुसेनेचे ते म्हणजे एअर मार्शल नागेश कपूर. त्याचबरोबर राजकुमार गोयल हे मुख्य माहिती आयुक्त आहेत CICचे लक्षात ठेवा. राजकुमार गोयल. ओके. मुख्य माहिती आयुक्त आहे तो भाग लक्षात ठेवायचा आहे. ओके. तर अशा पद्धतीनं हे जे काही सगळे महत्त्वपूर्ण प्रश्न होते ते आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत मित्रांनो. आणि अशाच पद्धतीनं जर तुम्हाला हे सगळे प्रश्न हवे असतील तर काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चॅनलची म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि जर तुम्हाला नवीन कोणते घटक हवे असतील तर ते सुद्धा सांगा त्यावर सुद्धा आपण इथे व्हिडिओ बनवूया. ओके. तर थांबूयात. थँक्यू सो मच.